तर नमस्कार मित्रांनो, की बाबा जिद्द काय असते सांगतो, आणि माणसामध्ये जिद्द असायला हवी बरं का. आता माझ्यावरूनच एक तुम्हाला उदाहरण देतं. आता मी जे आश्रम चालवते तुम्हाला माहितीच आहे, मी कुठला आश्रम चालवते. तर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा लोक हसायचे माझ्याकडे बघून, काय पागल आहे, वेड आहे, काहीतरी कामं करते, हे 4 दिवस करेल आणि काम सोडून देईल. 1-2 लोक सांभाळून, 4 लोक सांभाळून सोडून दिलं असं त्यांना वाटायचं बरं का. आज जवळपास कमीत कमी 65 लोक सांभाळतोय मी. किती? 65 लोक. आणि आज मुंबईला, आज बघा आता आजोबाला गेला, मुंबईला आलोय. कुठं? मुंबईला. हे मुंबई आता हे मुंबईच नाही, कोल्हापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर, मुंबई झालं, पुणे झालं. मला जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत जाऊन मी निराधार जे लोक असतात, वयोवृद्ध असतात, ज्या लोकांना खरीची गरज आहे, म्हणजे एखाद्या आधाराची गरज आहे, तशा माणसांना आपण एक चांगल्या प्रकारे सांभाळण्याचा प्रयत्न करतो. आणि आता मला त्याच लोकांना सांगायचं, जे लोक माझ्यावर हसायचे आणि म्हणायचे की बाबा तू काय करतो, 4 दिवस करून काही काम सोडून द्यायची. मी भरपूर लोक बघितलंय किंवा बघितल्यात. मी म्हणणाऱ्याच्या झालं नाही, ज्याच्याकडे आहे त्याच्यानं होत नाही, तुझ्याकडे तर काहीच नाही, काय करशील. तर आज मी 65 लोक सांभाळते बरं का, की माझ्यामध्ये जिद्द होती म्हणून. म्हणजे याला जिद्द म्हणतात. कारण कसं आहे, जिद्दीला जर पडला माणूस तर काही करू शकतो. माझी कुवत नव्हती, मी स्वतःला माझं सांभाळू शकत नव्हतो. म्हणजे स्वतः काही करू शकलो नसतो बरं का. कारण कुठलाही सपोर्ट नाही होता मला. पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत स्वतः बघावं लागतं मला. पहिलं पण बघायचो ना, आज पण मीच बघतोय. आम्हाला कोण विचारणार नाहीये तू कसं आहे, तुझी तब्येत कशी आहे, तुला बरं वाटते का, तू आजारी आहे का, तू कसं आहे, मला कोण विचारणार नव्हतं बरं. आणि आज मी 65 लोकांना विचारतोय. किती? 65 लोकांना. त्यांचा काहीतरी म्हणजे माझं त्यांचं नातं असेल, नव्हतं तरी मी नातं बनवलंय. आणि आज त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करतोय एक चांगल्या प्रकारे. हे फक्त आणि फक्त हे तुमच्या मदतीमुळे झालेलं आहे. म्हणजे ज्या लोकांनी मला नाव ठेवलं, म्हणजे मला कमी लेखलं होतं, त्याच लोकांमुळे आज मी इथपर्यंत पोहोचलेलो बरं का. कारण कसं आहे, एक टाइम लोक हसायचे मला बघून, आणि आज तेच लोक, म्हणजे त्याच लोकांच्या समोर आज लोक मला भेटण्यासाठी येतात. कुठून येतात त्यांना पण माहिती आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, कर्नाटक मधून येतात. असं नाही त्या ठिकाणून मला भेटण्यासाठी लोक येतात. मी जातो कुठं, जिथं गेलं त्या ठिकाणावर माझी ओळख निघाली तर ते लोक मला असं किती तर असं म्हणजे कुठला तर मी मोठा माणूस असं करतात मला. हेच मी कमवलंय, बाकी दुसरं काय नाही कमवलं. मला पैसा कमवायचा नाही, काय कमवायचं नाही. तर माझी कमीच ही आहे, अशा लोकांना मदत करायचं, सांभाळायचं. आजोबा, नाव काय तुमचं? हरिचंद्र.